नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. भावना मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल. आणि भावना गेले 6-7 महिन्यापासून आपण मला पाहताय आणि आपण जो रिस्पॉन्स मला देताय त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खरंच खूप आभार. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण आता नव्या जमान्यात तयार होणार आहे. दिवाळीच्या पुढं आपण दररोज लाईव्ह येऊन तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून जे विद्यार्थी मला पाहतायत त्यांना आपण यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. बरेच विद्यार्थी आपले व्हिडिओ डेलीचे पाहतायत, कमेंट करतायत, फोन करतायत आणि त्यांना आपले व्हिडिओ आवडतायत. त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून आभार. आणि त्यांच्या आशाच जे काय मला कमेंट करता बोलतायत त्याबद्दल माझा अजून हुरूप वाढतोय आणि आपण अजून जास्तीचं काम कसं करता येईल ते आपण पाहणार आहोत. तर बाळांनो, यूट्यूबला एक 4-5 दिवसापूर्वी पोरांनी मला कमेंट केली की सर आम्हाला वयवारीच्या प्रकरणामधलं आम्हाला डबल गुणोत्तर आल्यावरचं उदाहरण सुटत नाही, जरा थोडंसं वेगळ्या माध्यमातून आम्हाला सांगायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे त्या मुलाचं मी ऐकलं. आपल्याकडं वयवारीवर आधारित असणारा एक पाठीमागे एक मला वाटतं 3-4 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ मी बनवला होता आणि तो व्हिडिओ पण यूट्यूबला आहे. तर सगळ्यांनी तो व्हिडिओ पण पहा. त्याच्यामध्ये जवळजवळ 9 का 10 प्रकार मी घेतले होते. आता मी आज तुमच्यासाठी एक छोटासा फक्त प्रकार घेऊन आलोय. मुद्दाम फक्त मी एकच टाईप घेऊन आलोय. डबल गुणोत्तर असल्यावर तुम्ही जर पाठीमागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर भरपूर उदाहरणं डबल गुणोत्तराचे आहेत. तर या आता बाळांनो, डबल गुणोत्तर म्हणजे काय तुम्हाला पटवून देतो. तर बाळांनो, काय असते याच्यात की दोघा जणांच्या वयाचं गुणोत्तर दिलं जातं. ठीक आहे. समजा असे दोघ जण आहेत, यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलं जातं. गुणोत्तर म्हणजे काय? असताना मोठी वय आहेत पण भाग लावून लावून कमी केलं जातं. आणि 4 वर्षापूर्वी म्हणा, 4 वर्षानंतर म्हणा, परत त्यांच्या वयाचं गुणोत्तर तुम्हाला देतात. आणि प्रश्न काय असतोय, तर त्यांची खरी वय शोधा, आजचं नंतरचं. म्हणजे या दोघांचं खरं वय कुठं माहिती आहे तो तुम्हाला? दाखवा बरं याच्यात. नाही ना माहिती? ते खरं वय तुम्हाला काढायचं. ओके, चला बाळांनो, तर आजचा प्रकार आहे आपला डबल गुणोत्तर. काय पहिल्या भागामध्ये एकदा गुणोत्तर आले आणि अजून एकदा गुणोत्तर आले, अशी डबल गुणोत्तर आल्यात आणि मध्ये फक्त काहीतरी शब्द असतोय, पूर्वी नंतर वगैरे. बघू आता मग नेमकं उदाहरण सोडायची कशी ते बघूया. बाळांनो, त्याच्या अगोदर प्ले स्टोअरला मॅथ्स बाय तुपे सर या नावानं जवळजवळ 6 महिन्यापासून आपले ॲप आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी ॲप खरेदी केली. दररोज विद्यार्थी ॲप खरेदी करतायत. तर बाळांनो, अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतचं हे ॲप आहे. जवळजवळ 90% ॲप आपलं पुरं झालंय. जे विद्यार्थी एक 4-5 महिन्यापासून नुसते बघत होते व्हिडिओ यूट्यूबला, आज ते विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही 4 महिन्यापूर्वी बॅच घेतली असती तर आज आपलं बघून पुरं झालं असतं. परंतु असू दे, आता भरती पण अशी पण लांबली या. त्याच्यामुळं काय की ज्या विद्यार्थ्यांना अजूनही वाटतंय की माझं गणित कमकुवत आहे त्यांनी ही बॅच खरेदी करावं. आणि मी नेहमी सांगतो या की जर बॅच तुम्हाला आवडली नाही तर तुम्ही जेवढे पैसे ॲपचे मला दिलेत तेवढे पैसे मी रिटर्न तुम्हाला माघार देईन. पण आज तागायत का अशी मुलं म्हणले नाहीत कोण. बरेच विद्यार्थी म्हणतात की सर मी उलट लेट केला. तर माझं तुम्हाला सांगणं आहे की जर समजा तुमचं गणित कच्चं असेल तर बेरीज वजाबाकीपासून तुम्हाला मी शिकवलं. इतकं बेसिक पासून मी तुमचं घेतलं या आणि ॲडव्हान्स पर्यंतचं घेतलंय. ज्या विद्यार्थ्यांना ॲपची गरज असेल त्यांनी ते ॲप खरेदी करा. ओके, चला बाळांनो, काय शिकतोय आपण ते मी आत्ताच सांगितलं. डबल गुणोत्तर असण्याचा प्रकार आहे 2. बघू आता मग ही उदाहरण सोडवायची कशी ते. त्याच्या अगोदर बाळांनो, मला थोडंसं पटवून द्या बरं. मला सांगा, आज आज बर का, आज एका मुलाचं वय 16 आहे आज. तर मला एक सांगा रे तुम्ही, आज एका पोराचं वय 16 आहे, तर समजा 5 वर्षानंतर बघा किती, 5 वर्षांनंतर त्या पोराचं वय काय असेल, तर 16 आणि 5 किती रे, 21. अगदी बरोबर आहे. वाढवायचं ना पुढं असल्यावर. तसं मला एक सांगा, आज एका पोराचं वय 6 आहे, तर तुम्हीच सांगा बरं 3 वर्षापूर्वी त्या पोराचं वय काय असेल. 16च्या माग 3 केल्यावर 13 वर्ष. कुठं नाही कळलं सांगा. म्हणजे पुढं जायचं असेल तर मिळवायचा, माग यायचं असेल तर वजा करायचा. आता मला एक सांगा बरं, 3 वर्षापूर्वीचं वय कळलं आणि 5 वर्षानंतरचं पण वय कळलं.
मला सांगा बरं, या दोघांच्या वयातला गॅप किती आहे सांगा बरं. गॅप पूर्वीचा आणि नंतरचा गॅप किती आहे सांगा. 13 आणि किती 21 रे. 13 आणि 8 का नाही. या दोघांच्या मधला गॅप 8 वर्षाचा आहे. 13 आणि 8 21. पण तुम्ही ही वजाबाकी न करता सुद्धा तुम्हाला गॅप सांगता येतो. बघा बरं, हा 3 वर्षापूर्वीचा आणि 5 वर्षानंतरचा, याच दोघांची बेरीज करा. 5 आणि 3 8. म्हणजे पूर्वी आणि नंतर याच्या मधला गॅप काढताना बेरीज करायची. नंतरची 5 आणि मागची 3 अशी बेरीज 5 आली. म्हणजे कळलं का, एक पूर्वी आणि एक नंतर असेल तर गॅप किती असतो. दोघांच्या बेरजे एवढा. कळलं. आता मला एकदम सांगा बरं. 3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वीचे वय व 5 वर्षानंतरचे वय. बस एवढंच वाक्य मी देतो या. मला फक्त दोघांच्या मधला गॅप किती असेल तो सांगा. 3 वर्षापूर्वीचा म्हणजे मागचा आणि 5 वर्षानंतरचा म्हणजे पुढचा. मग गॅप किती आला सांगा. दोघांच्या बेरजे एवढा गॅप असतो. कळतंय का बघा. मी आत्ता शिकवले काय. 5 वर्षानंतर आणि 3 वर्षापूर्वी. कळतंय का. नंतर आणि पूर्वी या दोघांच्या मधला गॅप दोघांच्या बेरजे एवढा असतो. याचा मला आता वापर करायचा आहे. समजते ना. वापर करायचा आहे मला. ठीक आहे. मला अजून एक थोडस पटवून द्या बरं बाळांनो. मी खरं शॉर्टकटने शिकवणार बरं काय. पण मी तुम्हाला ज्याला शॉर्टकट येत नाही त्याला कन्सेप्ट पण मी शिकवणार आहे. तर थोडस पटवून द्या बरं जरा. हे पटवून द्या बरं. तुम्हाला एकचल समीकरण सोडवायचं कसं ते माहिती आहे. युट्यूबला पण आपला व्हिडिओ आहे आणि ॲपमध्ये तर आपण जवळजवळ 11 व्हिडिओ नुसते याचेच घेतले. तर मला एक सांगा आता बाळांनो. एक्स दोन्ही बाजूला आहे बघा. दोन्ही बाजूला एक्स आहे. तर एक्सला म्हणायचं पुरी आणि अंकाला म्हणायचं पोर. मग पुरी पुरी एका बाजूला आणि पोरं पोरं एका बाजूला घ्यायची. सांगा मला. मोठ्याकड बारकी पोरगी आणा. मोठ्याकडे जर बारकी पोरगी आणली का अधिकची वजा होणार. किती. 3तनं 2 गेला 1. हे फक्त 1 आला. आणि पोरगा जाऊ द्या दुसऱ्या बाजूला. अधिक 8चा पोरगा काय होईल -8. 12तनं 8 गेले काय 4. हे सोडवून आलं की नाही उत्तर. मला याचा पण वापर करायचा. या आता नेमकं डबल गुणोत्तराचं उदाहरण सोडवायचं कसं ते आपण बघूया. मी तुम्हाला दोन्ही मार्गाने शिकवणार आहे. अगोदर कन्सेप्ट सांगतो आणि नंतर शॉर्टकट सांगतो. तर मला एक सांगा. राधा आणि रमा असे 2 पुरे येत्या आणि त्यांच्या वयाचं गुणोत्तर आहे. म्हणजे खरं एक सांगू का, त्यांची वय अशी अशा येते खरी बर का. पण भाग लावून कमी केले ती. पण आपल्याला ती खरीच वय काढायची ती भाग लावून आले ती ना. या यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 4 आसपास. एक सांगू, गुणोत्तर म्हणजे एका खाली एक असत बघा. आणि परत पुढच्या भागात पण गुणोत्तर आलाय. डबल गुणोत्तराचा प्रकार आल्यावर पहिला 4x घ्यायचा, त्याला x मानायचा बरं का, आणि खालच्याला 5x मानायचा. असं आपण करून घ्यायचं. कन्सेप्ट शिकवतोय तुम्हाला. एक जण 4x, एक जण 5x, x मानायचा. आणि मधलं वाक्य काय आहे 8 वर्षानंतर. नंतर म्हणजे पुढे शिकवलंय की मी दोघांची वय मिळवायची 8 वर्षांनी. आणि मग त्या 8 वर्षांनी काय झालं, त्यांच्या वयाचं गुणोत्तर असं झालं. त्याला x घेऊ नका. संपलं आता. आठवतंय का एक चल समीकरणामध्ये असे 2 उभं स्तंभ असतील का नाही,
तर त्यांचा तिरकस गुणाकार करायचा असतो. काय? तिरकस गुणाकार. करा बरं मग आता. 4ने या 6ने दोघाला गुणा आणि 5ने दोघाला गुणा. मी अगोदर 5ने गुणतो, काय फरक पडत नाही. कशाने गुणा? 5 5 25 अधिक 5ने 8ला गुणा 40. कुठं नाही कळलं सांगा? बरोबर. या 6ने गुणा 6 चोक 24x अधिक 6 8 48. आठवलं का? मी आत्ताच म्हटलं होतं, पोरं पोरं एका बाजूला, पुरी पुरी एका बाजूला. हो का, इकडं 25 तिकडं 24. आणा पोरगी मोठ्या पुरीकडं. मोठ्या पुरीकडे आणली ना, अधिक 24 ची वजा 24 झाली. एक्स ना, 25 मधनं 24 गेला, एक्स ना. तुम्हीच सांगा, पोरगा त्या बाजूला न्या, अधिकचा पोरगा वजा होणार. 48 मधनं 40 गेले काय? 8. पण हे उत्तर नाही. आता जायचं याला घेऊन काय तर राधाचं आजचं वय. मला सांगा, नेहमी पहिल्याच गुणोत्तरामध्ये किमती ठेवायच्या. माझं वाक्य नीट ऐका. पहिल्याच गुणोत्तरात किमती ठेवायच्या. मग ते कशाचं का असणार? 8. राधा कितव्या नंबरला आहे? पहिल्या. बघा, राधाचं आजचं वय लगेच मिळणार आहे. पुन्हा पहिल्याला 8 चोक काय रे 32. संपलं. राधाचं वय 32. कुठे नाही कळलं सांगा? याला म्हणतात कन्सेप्ट. आता तुम्हाला शॉर्टकट पण मी सांगणार आहे. या, कळलंय ना? तर मला एक सांगा आता, डबल गुणोत्तराच्या प्रकारात जे गुणोत्तर दिलंय का ते हाय असं लिहून घ्यायचं, एका खाली एक बरं का, असं असं लिहून घ्यायचं. आणि बाळांनो, यांचा करायचा तिरकस गुणाकार. सांगा बर. 6 चोक 24 असा वर लिहा, वर लिहा. आणि 5 5 25 असा यांचा काय केला तुम्ही? तिरकस गुणाकार. एक सांगू, वरच्या दोघांची वजाबाकी किती आली? 25 मधनं 24 गेला 1. पण त्याला एक्स म्हणायचा, 1 एक्स. पण कशाला 1 लिहताय? फक्त एक्स लिहा. कुणाला नाही कळलं सांगा? 1 लिहायला असता ते चालला असता. कुठं आणला? 25 मधनं 24 गेला 1 एक्स. आता लय महत्वाचं, जे दुसरं गुणोत्तर असते का हे दुसऱ्या गुणोत्तराची वजाबाकी किती? 1. वजाबाकी 1. आणि त्याला मध्ये किती वर्षानंतर दिलंय? 8. म्हणून ते 8 ने गुणायचं. सांगा, एक्स बरोबर काय रे? 8 1 8. नाही कळलं सांगा? आणि आता प्रश्न काय? राधाचं वय. राधा पहिल्या नंबरला आहे, म्हणून 4 ने त्याला गुणा. 8 चोक 32. आपल्या इकडं पण किती आलते सांगा बरं? तेवढं चालतंय का नाही? 8 चोक 32. कुठे नाही कळलं सांगा? आहे का नाही सोपं शॉर्टकट सुद्धा? तिरकस गुणाकार केला बघा. 4 सख 24 वर लिहिला, 5 5 25 वर लिहिला. आणि त्या वरच्या दोघाची वजाबाकी किती आहे? 1. पण 1 लिहायची गरज नसती ना, म्हणून मी लिहायला नव्हता. हे कुठं आणलं? तर दुसऱ्या गुणोत्तराचा गॅप 1 आणि त्याला त्यांनी वाक्यात दिले वर्षानंतर, त्याने गुणलं. संपलं. जाऊ द्या वर. संपलं उत्तर. किती सोपं आहे सांगा बरं. प्रकार बी संपला. एवढंच मला शिकवायचं होतं. पण डबल गुणोत्तराचा प्रकार आलाय. मी आता तुम्हाला शॉर्टकटने अगोदर शिकवतो. डबल गुणोत्तराचा प्रकार आलाय. काय करणार? इथं 2 आहे, इथं 9 आहे. या 2 आणि 9 2 रेषा मारा. मारल्या का बघा? काय करणार? तिरकस गुणाकार. 2 चोक 8 9 1 9
कळलं का बघा. दोघांची वजाबाकी एक, पण त्याला एक्स म्हणायचा. बरोबर. आणि इथपर्यंत दुसऱ्या गुणोत्तराची वजाबाकी बघा याची. 9 4 गेले 5 गुणुले उदाहरणामध्ये काय सांगितले 4 वर्षापूर्वी. पुन्हा त्याला 4 ने मग तुम्ही सांगा बरं एक्स बरोबर 5 20. प्रश्न विचारलाय कुणाचा प्रमोदच. 2 वर्षानंतरच. अगोदर आजचं तरी काढो. तुम्ही सांगा मला प्रमोदच आजचं वय बघा बरं काय. प्रमोद कितव्या नंबरला आहे पहिल्या. पहिला कोण आहे 2. सांगा 20 2 काय 40. पण हे उत्तर नाही. 2 वर्षानंतरच त्यात अजून 2 मिळवा. किती रे 42 तुमचं उत्तर असेल. संपलं. कुठं नाही कळलं सांगा. माझ्या मते अवघड असं काहीच नाही याच्यात. बरोबर ना. बर आता मी तुम्हाला एक काम करतो पण आता मी तुम्हाला आपल्या पद्धतीने पण सोडून दाखवतो एक्सच्या. परत नाही बरं का फक्त एवढीच बार. आता पुढच्या 2 उदाहरण नाही. मला एक सांगा आजच्या वयाचं गुणोत्तर दिलंय असं आपण त्याला एक्स मानतो ना. 2 एक्स आणि 1 एक्स. एक लिहायची गरज नाही पण तरी लिहितोय. 4 वर्षापूर्वी. पूर्वी म्हणजे वजा. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 9 होतं. करा तिरकस गुणाकार. चला कोणती क्रिया अगोदर घ्या. घ्या काही 9 1 9 एक्स वजा 9 चोक 36 बरोबर. पुन्हा 4 ने 4 2 8 एक्स वजा 4 चोक 16. तुम्हीच सांगितले पोरं पोरं एका बाजूला पुरी पुरी एका बाजूला. येऊ द्या पुरगी पुरगीकड मोठ्या पुरीकडे आली. अधिकची वजा झाली ना एकच पुरगी उरली 1 एक्स बरोबर. पण आता फसू नका. पोरगा पलीकड नेताना पलीकडचा पोरगा 16 आहे रे. आणि हा वजा 36 चा अधिक 36 झाला. कळतंय का बघा. तुम्ही सांगा मग नुसता एक्स बरोबर यांची वजाबाकी होणार कारण वेगळी चिन्ह आहेत. आता बेरीज करचाल रे शहाण्यांनो. वजाबाकी 36 मधनं 16 गेले काय 20. सांगा प्रश्न विचारलाय प्रमोद. प्रमोद कितवा आहे पहिला. प्रमोद चौक आजच वय पुन्हा 2 ने 20 2 40. पण अजून 2 वर्षानंतरच काय 43. तुम्ही सांगा आपलं आलत किती 45 चालतं का नाही शहाण्यांनो. किसको नाही कलिया सबको कलिया ना. सबको कलिया सगळ्यांनी कमेंट करायच्या. कोणाला नाही कळलं सांगा. सबको कलिया ठीक आहे. चला या बाळांनो मला का नुसतं बघता बरं का. आता कमेंट पण करत नाही लाईक पण करत नाही शेअर करत नाही. आवडतात का नाही व्हिडिओ तुम्हाला. कमेंट करत जावा म्हणजे आम्हाला पण जरा तुम्हाला जास्त घ्यायला हुरूप येईल. या बाळांनो मला एक सांगा आता वडील आणि मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर दिलंय आणि 5 वर्षा नंतरच्या वयाचं पण गुणोत्तर दिलंय. आता फसू नका. मी तुम्हाला मागाशीच सांगितलंय की एक पूर्वीचा आणि एक नंतरचा आला तर यांच्या मधला गॅप किती असतो दोघांच्या बेरजे एवढा. मागाशी मी सांगितलंय 5-10 मिनिटं मागं जाऊन बघ. कळतंय का गॅप. आता मला सांग डबल गुणोत्तराचा प्रकार आला. या शॉर्टकट आपला चला करा तिरकस गुणाकार. 5 2 10 5 1 5. कळतंय का बघा. तुम्हीच म्हणताय या दोघांच्या मधला गॅप घ्या खाली. 10 5 गेले काय 5 एक्स आहे की नाही. 10 5 गेले 5 बरोबर. सांगा दोघांच्या मधला गॅप किती आहे रे 3 आणि गुणुले
उदाहरणात काय दिलंय आता आता एक पूर्वीने एक नंतर दिलाय त्याच्यामुळं गॅप दोघांच्या बेरची एवढा घ्यायचा कळलं का 5 आणि 5 10 सांगा चला 5x बरोबर किती रे 30 का x बरोबर 6 थांबा आता आता प्रश्न विचारलाय मुलाचा सवय मला सांगा मुलगा किती नंबरला आहे 2 नंबरला 2 नंबरला कोणा एक 6 एक काय 6 पण चुकला हे वय कधीच आहे आजचं नाही हे वय आहे 5 वर्षापूर्वीच नीट ऐका रे 5 वर्षापूर्वी 6चा होता आज आज 5 वर्ष पुढे आला असेल ना ऐक नाही आज 5 वर्ष पुढे आलाय या 5 ने पुढं 6 आणि 5 काय रे 11 हे तुमचं उत्तर पाहिजे फसू नका 6 वय कधी होतं 5 वर्षापूर्वी आज पुढे यावं लागेल ना कुठं नाही कळलं सांगा ओके आता तुम्हाला मी कन्सेप्ट सांगतो पण मी सगळी नाही सांगणार तुमचं तुम्ही करायचं एकाला 5x म्हणा एकाला 1x म्हणा गॅप कितीचा आहे 5 आणि 5 10चा मग अधिक म्हणा किंवा वजा म्हणा शेवटी तो गॅपच आहे काय पण म्हणा मी अधिक म्हणतो 10 कुठनं 10 आणला बघा रे पूर्वी आणि नंतर आहे आणि गुणोत्तर होतंय 5 2 करा की तिरकस गुणाकार बाकीचं माहिती आहे तुम्हाला काय करायचंय ते की नाही 5 दुने 10x 10 दुने 20 बरोबर 5x 10 5 50 या पुरी पुरी एका बाजूला 5 पोरगी मोठ्याकडे आली वजा झाली 5x अधिक 20 पलीकडे गेला वजा झाला 30 x बरोबर 6 आलं का नाही मागाच्या सारखं मुलाचं वय काढायचंय म्हणून मुलाला गुणा 1 ला 6 1 6 पण हे उत्तर नाही हे उत्तर कधीच आहे 5 वर्षापूर्वीच आहे आजचं काढण्यासाठी त्यात 5 मिळवा संपलं आजचं वय 11 आला आपलं पण आलतं का नाही 11 ओके टाटा बाय बाय कुठे नाही कळलं सांगा ओके चला बायांनो अजून एक शेवटचं उदाहरण घ्या संपलं मग मुद्दाम मी तुमच्यासाठी एक टाईप घेऊन आलतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पट देणार आहे तर पट्टीची पण उदाहरणं पोरांना अवघड वाटतात वयवारी म्हणलं का नाही सगळ्यात अवघड काय माहिती आहे का तुम्हाला वाटणारा हा एक आणि पट्टीचा एक आजच सांगतो ज्याला हे आलं त्याला पट आली तीळ मात्र वेगळं काय नाही बघा मी असं का म्हणतोय ते हे आलं की पट आली 10 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलंय आणि 10 वर्षानंतरचं दिलंय मला सांगा प्रकार डबल गुणोत्तराचा आला का नाही या मग 7 1 आणि 2 1 चला काय करायचं माहिती आहे आपल्याला करा तिरकस गुणाकार 7 1 7 बे 1 बे दोघा जणांची वजा बाकी ह्यामध्ये 7 न 2 गेला 5x आलं का बघा ठीक नाही आणि दुसऱ्या गुणोत्तराचा गॅपच घ्यायचा 2 न 1 गेला 1 गुणुले बघा रे 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतर आला का पूर्वी नंतर गॅप किती 20 या मग 20 सांगा मग 5x बरोबर 20 x बरोबर भागात त्याला 4 संपलं आता बघा प्रश्न काय आहे तर आईचं आजचं वय शोधा मला सांगा आई कुठे बघा आता पुन्हा आईला 4 आई पहिल्या नंबरला आहे पुन्हा 7 ने मग 7 चौक 28 पण हे उत्तर नाही का नाही 10 वर्षापूर्वीच आलंय 28 वय मला सांगा 10 वर्षापूर्वी आहे 28 ची होती आज आज मला सांगा 10 ने वाढलं ना 28 आणि 10 किती 38 आज वय 38 असेल
कुठं नाही कळलं सांगा. ओके टाटा बाय बाय. ठीक आहे. पुढचं एक साधा तुमचं तुम्ही करा, मी काय सांगणार नाही. तर बाळांनो, अशा प्रकारे आज मी तुमच्यासाठी काय घेतलं, वयवारीमधलं डेंजर तुम्हाला वाटणारं प्रकरण डबल गुणोत्तराचं दोन्ही मार्गाने सांगितलं. तर कसं वाटलं ते कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आपण आपले व्हिडिओ पोहोचवा. जेवढं काय आपल्याला करता येईल तेवढं आपण करणारच आहे. तुमचं वातावरण तयार झालं की मी जास्तीचे व्हिडिओ अजून पाठवीन. आता सध्या ॲपचं जास्त काम चालू आहे. एक 10% फक्त ॲप आपले राहिले या. एवढ्या महिन्याभरात ॲप सगळं संपून जातं या आणि परत मग आपण लावायला मोकळंच आहे. पण तू ज्या विद्यार्थ्यांना खरंच गणिताची भीती वाटते या, तर तुम्हाला बेसिक पासून शिकवणारा ॲप आपला आहे. बेरजेपासून आहे, अंकांच्या वाचनापासून. ठीक आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची भीती दूर करायची या, त्यांनी ॲप खरेदी करा, घ्या आणि माझ्यासोबत राहा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ॲप जर नाही आवडलं तर पैसे तुम्हाला मी परत देईन. ओके. धन्यवाद बाळांनो.